तुम्हाला समोर एक कार्डबोर्डचा बॉक्स दिसला ना, त्याच्यामध्ये खत बनवलं बघा. फक्त हे ऊस जे राहते ना तेच बाकी राहिले, बाकी सर्व उत्तम खत तयार झालं. आणि तेही खत किती तयार झालं लवकर, 2 ते 3 महिन्यात. उन्हाळ्याचा हा कालावधी इतका छान असते ना, खत खूप लवकर तुम्ही स्वयंपाकघरातून काही निघाला तरी त्याच्यामध्ये टाकू शकता. जे ऑर्गॅनिक आहे, जे मातीमध्ये मिक्स होऊ शकते, ते सर्व तुम्ही टाकू शकता. फक्त मध्ये मध्ये थोडी माती टाका आणि तुमचं 2 महिन्यात खत तयार होईल, मी म्हणते. कारण आता मला हा अनुभव आला तेव्हाच मी सांगू शकते तुम्हाला. आणि हे खत आहे ना, खालच्या झाडांना मी खतच देणं होत नाही माझ्याकडनं, सर्व वरच असते लक्ष. त्याच्यामुळं आज हे सर्व खत मी खालच्या झाडांना देत आहे बघा इथे. कारण भरपूर इथे पण झाडं आहे, पण बघा इथे किती किचनमधलं वेस्ट आहे, हे पण आता टाकायला सुरुवात केली आणि लगेच खतात रूपांतर होते. कारण उन्हाळ्यात आहे ना, ही प्रक्रिया खूप फास्ट होते. तुम्ही जर हे आपण जे केलेलं खत त्याचं जर थोडंसं दुसऱ्या खतामध्ये म्हणजे नवीन खतामध्ये जर थोडंसं टाकलं तर खत अजूनच फास्ट तयार होते. जसं की आपण दह्याचं विरजण लावलं दही बनवण्यासाठी, तसंच हे तयार होते. आणि आता मी याला मिक्स छान करून घेते, कारण हे बऱ्याच दिवसापासून मी मिक्स केलं नव्हतं. आणि तुम्ही बघा, ह्या खताच्या उपयोगाने झाडाला अशी वेगळी चमक येते किचन वेस्टचा जेव्हा आपण वापर करतो ना. आणि फ्रीमध्ये आपलं खत तयार होते, कोणताही केमिकलचा वापर न करता. तुम्हाला बागेमध्ये असेच रिझल्ट पाहिजे असेल, काही खर्च न करता, तर हे काम तुम्ही नक्कीच करा. तुम्हाला आहे ना नेहमीच फायदा मिळेल या खताला. चमक येईल झाडांना, फळं फुलं लागतील. खूप छान खत आहे, मला याचा खूप छान रिझल्ट मिळाला. ग्रो बॅगसुद्धा एवढ्या मोठ्या मोठ्या मी तशाच भरलेल्या आहे. ते खतच तयार होते ना, जे आपण वेस्ट भरतो त्याचं खत तयार होते. आणि ते निसर्गाला हानी पोचणारे घटक आपण घरीच जिरवतो. बघा आता फुलं आहे, फुलं आपण पूजेचे इकडे नदीत वगैरे कुठेही टाकतात आजकाल लोक. त्याचा इतका आपण कचरा म्हणू शकतो तयार होते ना. आणि ते जीवजंतू जे राहते पाण्यामध्ये त्यांनाही हानी पोचते. त्याच्यापेक्षा आपण जर घरीच असं निर्माल्याचं नियोजन केलं आणि त्याच्यात झाडं लावले तर आपल्याला किती छान वाटेल आणि ते प्रकृतीलासुद्धा छान वाटेल. अशा पद्धतीने मी लेअर बाय लेअर टाकून घेते आणि याच्यामध्ये थोडीशी माती टाकते. हे बघा, हे जे आहे ना तुम्हाला मी दाखवलं होतं तुम्हाला, खूप कमी वेळेत, टेन्शन घेऊ नका, ते हे खत आहे तयार. बघा किती लवकर झालेलं आहे. तर मी बघितलं नाही तर मला असं वाटते 15 दिवस झाले काय नाही काय मी त्याला. आणि बघा खाली तर पूर्ण खत तयार झालेलं होतं. म्हणजे त्या पिशव्या ज्या भरल्या होत्या मी त्या याच्यात सोडून ठेवल्या. बघा किती छान खत तयार होते. जर वेगळ्या पद्धतीने जर केलं ना, तुम्ही एका पिशवीमध्ये असं सर्व स्टोरेज करून ठेवलं आणि कट करून छोट्या प्रमाणात जर वेस्ट टाकलं तर लवकर तयार होते. अशा पद्धतीने बघा, खूप सोपी पद्धत आहे. जे काही निघेल ते तुम्ही टाकू शकता. आणि बघा हे खत किती तयार छान झालं. तुम्हाला मी दाखवलं होतं. आता खत बनवण्याचं टेन्शन घेऊ नका, कारण मला माहीत होतं अशा पद्धतीने खत खूप लवकर तयार होते आणि तेच झालं. अशा पद्धतीने तुम्ही मोठ्या मोठ्या ग्रो बॅग, उन्हाळ्यात मी सांगते ना सर्वात चांगला काळ गार्डनिंगसाठी उन्हाळा आहे. कारण याच्यामध्ये आहे ना खत लवकर तयार होते. तुम्ही फक्त खत तयार करायची प्रक्रियासुद्धा तयार केली ना, तर उद्या तुम्हाला जेव्हा झाडं लावाल तेव्हा तुम्हाला इथे तयार खत मिळेल आणि खर्च वाचेल. बघा किती सुंदर फुलझाडं तयार होते. घरगुती खतं कोणते वापरल्याचे व्हिडिओ आहे. धन्यवाद. अशा पद्धतीने